आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. इतक्या दिवसांपासून माझ्या मनात जी आग पेटली आहे ती तिळ तिळ करून माझं मन जाळते सौदामिनी. ती आग माझी ज्योतीच विझवू शकते, तीच विझवू शकते. ज्योतीच माझं स्वप्न पूर्ण करणार आहे. कळलं का तुला? हो, आपलं स्वप्न लक्षात आहे तुमच्या, हो ना? पण कधी माझ्या स्वप्नाचा विचार केला तुम्ही? एका आईचं काय स्वप्न असतं जेव्हा तिची मुलगी जन्माला येते? ती आई तेव्हापासूनच एक स्वप्न सजवू लागते. तिची तिची मुलगी अंगणात एखाद्या फुलपाखरासारखी बागडत राहील. आईची इच्छा असते की त्याच अंगणात तिचा मांडव सजावा, तिचं कन्यादान करावं, पाठवणी करावी आणि तिला उराशी कवटाळून हमसून हमसून रडावं आणि तिला हिरडवावं आणि तिला आशीर्वाद द्यावा की बाळा, आजपासून तुला हे घर परक झालंय. तू त्याचीच आहेस, ज्याच्यासोबत तू जात आहेस. हाच तुझा सर्वस्व आहे. पण एक आईच्या मनाचं दुःख आणि त्या दुःखाची जाणीव तुम्हाला कधीच नाही होणार आणि कधी होऊही नाही शकणार. त्यासाठी तुम्हाला एक आई म्हणून जन्माला यावं लागेल. आई म्हणून. तुझ्या ह्या सगळ्या नाटकांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये, समजलं? तुम्हाला माझ्या दुःखाची जाणीव कधीच नाही होऊ शकत आणि होणारही नाही, कारण तुम्ही नेहमी एक बाप म्हणूनच विचार करता ना. एक बापही नाही, ठाकूर ठाकूर म्हणून विचार करता. कधी कधी एका मुलीचे वडील म्हणून विचार करा, तेव्हा तुम्हाला समजेल की मी तुम्हाला जे सांगते ते ज्योतीसाठी योग्य आहे. विजय, चला जेवून घ्या आधी. नाही भारती, तू जेवून घे, मला भूक नाहीये. का? काय झालं? मी तुमचं जेवण इथे आणू? नाही अगं, इच्छाच नाहीये भारती. काय झालं? डोकं खूप दुखतंय माझं. डोकं दुखू लागलंय? तुम्हाला तर ताप आहे. अगं नाही नाही, जरासं डोकं दुखतंय, त्यामुळे अंग गरम असेल. मी तुमच्यासाठी औषध आणि काही खायला घेऊन येते. नको भारती, खायला नको आणूस. मला अजिबात भूक नाहीये, जिभेला चवच नाहीये. बरं ठीक आहे, मी आईंच्या रूममधून औषधं घेऊन येते. हो.
तुफान मेल सारखी कुठे धावतेस? काकी मी आईंच्या रूममध्ये जात होते. तुझ्या आईच्या खोलीत काय कुबेराचा खजिना लपवून ठेवलाय? जेव्हा बघावं तेव्हा उकरायला जातेस. काकी थोडं काम आहे. काय काम आहे? मी फक्त तुला जेवण बनवू नको म्हटलंय, घरातली कामं करू नको नाही म्हटलं. हाताला मेहंदीच लावून बसलीस. चला जाऊन भांडी घासा आधी. तुम्ही काळजी करू नका, मी भांडी घासून ठेवीन. अगं काळजी नको करू तर काय करू? जर आम्ही काळजी केली नाही ना तर तुम्ही हा वाडाच विकून खाऊन टाकाल. आम्हालाच सांभाळावं लागतं ना. चल पटकन भांडी घास. काकी मला आता काम आहे. काय काम आहे? विजेचं डोकं दुखतंय आणि म्हणून मी त्यांच्यासाठी औषध आणायला जाते. डोकंच तर दुखतंय ना? कुठे दरड नाही ना कोसळली? आम्ही सगळेजण आहोत विजयची काळजी घ्यायला. तुझ्या लग्नाच्या आधी पण त्याची काळजी घेतली जात होती. चल पटकन भांडी घास. काकी पण काकी बिकी काही नाही, जेवढं सांगितलंय तेवढं कर. औषध मी नेऊन देते, तू भांडी घास. चल. काय आहे हे? 4 भांडी घासण्यातच अख्खी रात्र घालवणार आहेस का? नुसतं आदळापट करून ठेवलीये. रात्रभर भांडीच घासलीस तर माणसाने झोपायचं कधी? अशी हळूहळू कामं करतेस जणू हाताला मेहंदीच लागलीये. झटपट हात चालव. होत आलं काकी, बस 5 मिनिटं. हे काय आहे? काकी तुपाचा सगळा चिकटपणा भांड्याला लावलायस. काकी मला वाटतं हे चुकून राहिलं असेल. चुकून मी- राहिलं. जरा दुर्लक्ष झालं तर आम्हाला खरकट्या भांड्यात जेवायला वाढशील तू. आता धुवून टाकते, कदाचित चुकून राहिलं असेल. कुठे लक्ष असतं ग तुझं? तुम्ही जाऊन आराम करा, मी धुवून ठेवते. तुम्ही आराम करा. अरे तुम्हा लोकांच्या राज्यात आम्हाला आराम मिळेल? नस ओळखून आहे तुझी मी. माझं जरा दुर्लक्ष झालं ना तर 10 दिवसात वाडा विकून टाकाल. असं का बघतेस? तुझं सगळं लक्षात येत आहे माझ्या. हे जे पर्स अडकून उड्या मारतेस ना त्याने काही फरक पडणार नाहीये. स्त्रीचं खरं काम हेच आहे जे तू करतेस. धुणं, भांडी आणि केर काढणं. हो का? माहिती. आहा, तुला तर सगळंच माहितीये. जेवण तर बनवता येत नाही. शिक्षकगिरी मला सगळं माहितीये. अजून एक गोष्ट नीट लक्ष देऊ नये. वाड्यातल्या सगळ्या लोकांची उष्टी भांडी तुलाच घासावी लागतील. हीच तुझी लायकी आहे. अशी काय बघतेस? काय डोंगर कोसळलाय का? अशी काय डोळे रुकून बघतेस? फक्त धुणं भांडीच करायला सांगितलंय. नीट लक्षात ठेव, मला नोकर माणसांची कामं आवडत नाहीत. घरात 2 तरुण सुना आहेत आणि नोकर माणसं घरात ठेवली आहेत. भांडी घास, हीच तुझी लायकी आहे. हो, घासते. काय ग ये, जरा लवकर हात चालव. एवढ्या मोठ्या वाड्याची महाराणी बनायचं होतं ना? मी तुला महाराणी कधीच बनू देणार नाही. हो, मोलकरी नक्की बनवेन. धुणी भांडी करणारी मोलकरी. विजय, तू अजूनपर्यंत ना मला आपलं मानत नाहीस. तू मला का नाही सांगितलंस की तुझं डोकं दुखत होतं? बाम लावला असता ना तर डोकेदुखी 2 मिनिटात पळून गेली असती. चल, एक काम कर, आधी तू हे औषध खाऊन घे, मग मी बाम लावून देते. ओके? मला मालिशची गरज नाहीये. तू जा इथून. विजय, घे ना आता औषध. लहान मुलांसारखं का करतोयस? माहितीये, डोकं तुझं दुखतंय पण त्रास मात्र मला होतोय. एकदा सांगितलं ना, ठेव इथे, मी खातो नंतर. तू तर नाराज झालास. बरं असो, औषध तरी घे ना प्लीज. घे ना. मला माहितीये, जेव्हा डोकं दुखतं ना तेव्हा खूप इरिटेशन होतं. पण जर औषध नाही खाल्लंस तर बरा कसा होणार?
सॉरी विजय, ते भारती, विजय, यात लाजण्यासारखं काय आहे? कोणी तुझ्याकडे लक्ष देव किंवा न देव, मी आहे ना. भारती, जा, घेईन मी गोळी, तू जा. ठीक आहे, आय सी यू लेटर. हो, पण गोळ्या नक्की घे, नाही तर काय ना, मला रात्रभर झोप नाही येणार. आता तू जा इथून. माझं डोकं खूप दुखतंय, मला डिस्टर्ब करू नकोस, तू जा. नाही भारती, मी बाहेरचं जेवण नाही जेवलो. घरचं जेवण जेवलोय. घरचं जेवण? हो, ज्योती ऑफिसला घेऊन आली होती. सॉरी विजय, ते कोणी तुझ्याकडे लक्ष देव किंवा न देव, मी आहे ना. इथे काय करतेस? रूम मध्ये चल, खूप रात्र झाली. कोणत्या रूम मध्ये? त्या रूम मध्ये जिथे मी पहिल्यांदा नवरी बनून आले होते, की त्या रूम मध्ये जिथे आईंनी मला आपल्या धाकट्या सुनेला आपल्या पिढीच्यात बांगड्या दिल्या होत्या, की मग त्या रूम मध्ये जिथे एक मुलगी तुम्हाला औषधं घेण्यासाठी हट्ट करत होती? भारती, तू ज्योतीची भीती आपल्या मनात घालून घेतलीस. मी आजारी होतो, आणि जर ती औषध घेऊन आली आणि तुला नाही येता आलं तर यात कोणती मोठी गोष्ट घडली? या गोष्टीला धरून तू स्वतःला जास्त दुर्बल बनवतेस. मी दुर्बल नाहीये, पण मला तुम्ही दुर्बल बनवलंय. एका स्त्रीची ताकद तिचा नवरा असतो, आणि त्या ताकदीच्या विश्वासावर ती अख्ख्या जगाशी लढते. आणि जेव्हा तिचा नवराच तिला इग्नोर करू लागतो, तर त्या स्त्रीने काय करावं सांगा? ती आता सुटून जाईल ना. मी आता तुटून गेले विजय, आता सुटून गेले. भारती, हा तुझा भ्रम आहे. मी तुला इग्नोर करू शकतो का? असं पॉसिबल आहे? हा माझा भ्रम नाही. तुम्हाला पण चांगल्या रीतीने माहिती आहे की ज्योती प्रत्येक वेळी तुमच्या आयुष्यात माझी जागा घेण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या गैरहजेरीत ती तुमच्या जवळ येऊ पाहते. आता तर ती माझ्या रूम पर्यंत पोहोचली. मी मान्य करते विजय, मी मान्य करते की आजकाल मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये, पण तुम्हीच सांगा ना विजय, यात माझी कुठे चूक आहे? मी दिवसभर बाहेर काम करते, मग घरी येते. जेव्हा घरी येते तेव्हा तुम्ही झोपलेले असता. मी विचार करते की दिवसाची 1760 कामं असतात तुम्हाला. तुम्ही पण थकला असाल. तुम्हाला का उठवू हा विचार करून तुमच्याशी बोलत पण नाही. आता तुम्ही सांगा, माझं कुठे चुकतंय? अगं भारती, कोणाचाच दोष नाहीये, फक्त वेळेचा प्रश्न आहे. आणि जर या छोट्या छोट्या गोष्टींचा तू इतका त्रास करून घेशील तर हे तर चुकीचं आहे ना. आणि तू ही ज्योतीवरून इतकी विचलित का होतीयस? क्षुल्लक गोष्ट आहे खूप. मान्य आहे की ही खूप छोटी गोष्ट आहे, पण तुम्ही हे का विसरता की भारती पण एक पत्नी आहे. आणि या सर्व गोष्टी मला आतल्या टोचू लागतात. आतल्या तुटते मी. नाही भारती, अजिबात नाही. रडू नकोस. अच्छा, माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ.
बघ ना माझ्याकडे, मी तुला अजिबात तुटू देणार नाही. मी नेहमी तुझ्या सोबत आहे आणि नेहमी तुझ्या सोबत राहीन. एवढा तर विश्वास ठेव माझ्यावर. आता चल, खूप रात्र झालीये, प्लीज झोप आता. प्लीज उठ, चल. खूप रात्र झालीये, झोप, नाही तर आजारी पडशील. चल, उठ उठ उठ, चल. सगळंच घेऊन गेला. एक पण रूम नाही सोडली. सगळं घेऊन गेला. आता मी काय घालणार? जीन्स पण घेऊन गेला. सगळं आईसाहेबांनी दिलं होतं. चुप! गेलं बस इथे. गेलं सगळं गेलं. शांत हो. अगं काय झालं ज्योती? चोर तुझं पण काय घेऊन गेला? काही सगळं काही घेऊन गेला. ज्वेलरीचा तर पूर्ण डब्बाच घेऊन गेला. अरे देवा, सगळंच घेऊन गेला? अगं अगं तू व्यवस्थित बघितलंस की नाही? काय बघायचंय ताई, सगळंच घेऊन गेला. बघण्यासाठी काही शिल्लक असेल तर बघणार ना. पूर्णच्या पूर्ण डब्बाच गायब आहे ताई. अरे आईला काय सांगू, आई तर मला खूप ओरडेल. अगं काय मला सुचलं आणि मी अख्खा डब्बा घेऊन आले इथे. काय? सगळं चोरीला गेलं? मी काय खोटं बोलतेय का? आता मला काय माहिती होतं एवढ्या मोठ्या वेळातून चोरी होईल. लल्लन, अरे शांत हो आता. मी नवीन कपडे घेऊन देईन. विचित्रच आहे बाबा, या घरात चोर घुसलाच कसा? आपण सर्व इतक्या गाढ झोपेत होतो की चोराची चाहूलच नाही लागली. समोरून घुसला असेल तर समजेल ना. मागच्या घरातून घुसला आहे. एवढं मोठं भगदाड केलंय. भोग पाडलाय वहिनी, भोग. सौदामिनी, तू तुझं सामान तरी बघून घे. ते तरी ठीकठाक आहे ना? आधीच इतका मोठा कलंक घेऊन बसलोय. आता माझ्या डब्यात काही असेल तर जाईल ना. जीवच तर आहे. जीव आहे तर सगळंच आहे. राम 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 वहिनी, या वाड्यात तर लोकांचं राहणं अवघडच झालंय. कधी कोणी बंदूक घेऊन आत येतो, कधी कोणी भगदाड काढून निघून जातो. काय करावं काही कळतच नाहीये. अरे देवा, हे सगळं काय होतं या वाड्यामध्ये? भारती बाया, अगं तू आपल्या सगळ्या वस्तू बघितल्यास ना? सगळं ठीक आहे ना? हो आई, माझं सर्व सामान आहे. आता मी नाही राहणार इथे. मला आई साहेबांकडे पाठवून द्या. आई साहेबांना किती वाटतं की. अरे चुप! हे एवढं सगळं रामायण घडलंय आणि याला कपड्यांचं पडलंय. मिळतील तुझे कपडे. लल्लन, मी तुला कपडे घेऊन देतो. शांत हो आधी. मला नाही राहायचं इथे. अरे शांत बसशील का? काय अवस्था करून ठेवली आहेस दादा या हवेलीची. अरे कोणाला भीतीच राहिली नाहीये या हवेलीची. उठसूट कोणी शिरतो या हवेलीत. तोच विचार करतोय मी पण. तोच विचार करतो. दिवसेंदिवस या वाड्याची मान प्रतिष्ठा धुळीला मिळत चालली. एवढ्या संपत्तीची चोरी झाली त्याची चिंता नाहीये मला, पण तो या वाड्यामध्ये घुसला आपण सगळे असताना याची काळजी आहे. पूर्ण गावामध्ये काय इब्रत राहील आपली. ज्या वाड्याकडे आजवर कोणी डोळे वर करून बघितलं नाही
त्यात कोणी चोर लफंगा घुसतो आणि आपण शांतपणे तमाशा बघत बसतो. तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही याच्यावर. माफ कर दादा, पण तुझ्या दुर्बलतेमुळेच हे सगळं होत आहे. एकदा का घोड्याचा लगाम ढिला झाला ना, तर तो ढिलाच होत जातो आणि घोडा अनावर होतो. ते मलाही कळतंय त्रिलोकी, या गोष्टीचा मी पण विचार करतो. पण ते चोरी करणारे आहेत ना, ते हे विसरले आहेत. वाघ किती म्हातारा होऊ दे, पण तो गवत कधीच खात नाही. ज्या दिवशी त्या माणसाची आम्हाला माहिती मिळेल ना, बस त्या दिवशीच भर चौकात कापून टाकेन त्याला. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता